नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. यापूर्वीचे सर्व भाग प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत. कृपया ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. सर्वांना नमस्कार. रेशमी नाते, लेखिका वैशाली, भाग 15. मी नाही जाणार, पिहू चिडूनच बोलते. विराट काही न बोलता त्याचा आवरत होता. अहो, मी काय बोलले? ऐकू येते ना? पिहू, किती वेळ एकाच टॉपिकवर बोलणार आहे? कॉलेज झाल्यावर एक्स्ट्रा क्लासेस लावले होते. पिहूला जॉईन व्हायचे नव्हते. पिहू, घरात स्टडी होत नाही, तो तिला मागून मिठी मारत बोलतो. ऑनलाईन क्लासेस बंद झाल्याने किती प्रॉब्लेम येतात. पिहू त्याच्याकडे वळते. पण घरी किती लेट होईल? 4 मंथच त्रास होईल ना. घरी येऊन तुझं मन तर बुक्सकडे वळतच नाही. पिहू रागानेच बघते. विराट हसत तिच्या गालावर चावतो. पिहू चिडून त्याच्या दंडावर मारत मिठीत शिरते. विराट कामानिमित्त पुण्याला आलेला असतो. तसे सुमनलाही घेऊन येतो. विराट पिहूला पण घेऊन आला असता तर? मॉम, घेऊन आलो असतो, पण कॉलेज आहे. ती तर मागे लागली होती. अरे हो, तेवढंच भेटली असती. मॉम, नेक्स्ट मंथमध्ये प्रांजलला सोडायला येणारच आहेत. हो ना, ती शिकायला येते ना. हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करणार आहे. मी रेवतीला बोलले आपल्याकडे राहू देत, पण पिहूचे बाबा नको म्हणाले. हो, मी सुद्धा बोललो, पण नको म्हणतायत. मग मीही जास्त फोर्स केला नाही. तिचं कॉलेज लांब आहे. तिला ट्रॅव्हलचा 1 अवर लागेल. त्याच कॉलेजचं हॉस्टेल आहे. मी बघून आलोय, चांगलं आहे. सुमन घरी येतात. मॉम, विरा उड्या मारतच बिलगते. मॉम, 15 डेज. विरा चिडूनच बोलते. सुमन, पिहू हसतात. विरा, लग्न झाल्यावर तर वर्ष दिसणार नाही, तेव्हा काय करशील? सुमन हसत बोलतात. मॉम, वर्ष न दिसायला मी तिला कुठेही पाठवणार नाहीये. मागून विराट येत विराच्या भोवती हात ठेवून चिडूनच बोलतो. मग लग्न करणार नाहीये का? रोहिणी मध्येच येत बोलते. आई, दादा घरजवाई करणार आहे. विरा ही करत हसत बोलते. सुमन, रोहिणी एकमेकांकडे बघून हसतात. हो मॉम, विराला मी डोळ्यासमोरच ठेवणार आहे. विराट ओठांच्या कडा रुंदावत बोलतो. बघ मॉम. विरा हसत विराटला टाईट हक करते. बघू तेव्हा. सुमन वैतागूनच बोलून रूममध्ये जातात. विराट रूममध्ये येतो. पिहू मागे येते. अहो, मला पण यायचं होतं, ती चिडतच बोलते. पिहू, आल्या आल्या कटकट करतेस? विराट वैतागतच बोलतो. मी कटकट करते. पिहू चिडूनच त्याच्याकडे बघते. विराट एक लुक देत फ्रेश व्हायला जातो. पिहू गॅलरीत जाऊन बसते. विराट फ्रेश होऊन तिच्यावर नजर टाकत गॅलरीत येतो. पिहू, मी रिटर्न येणार होतो. तुझं कॉलेज होतं म्हणून घेऊन गेलो नाही. एका दिवसात येऊन जाऊन करायचं म्हटलं तर दगदग होत नाही का? पण तुम्हाला मी बोलले होते ना, फ्रायडेला जाऊ. 3 डेज राहिली असती. पण नाही, तुम्हाला आजच जायचं होतं. हो ग, पण माझं काम सुद्धा इम्पॉर्टंट होतं. तो तिला मिठीत घेतच बोलतो. पिहू नजर चोरतच बोलते. नेक्स्ट मंथमध्ये येणार आहेत ना? पिहू काहीच न बोलता त्याच्या छातीवर डोकं ठेवून कुशीत शिरते. ती रडायच्या घाईत दिसत होती. पिहू, हसायचं नाही का? तो तिला गुदगुदल्या करत बोलतो. अहो, शांत बसा ना. पिहू खळखळून हसत बोलते. 8 दिवसांनी विराटचा बड्डे असतो. मॉम, काय गिफ्ट देणार बड्डेला? नमन विचार करत बोलतो. काय देव तेच विचार करते. आणि तुला तर माहीत आहे, बर्थडे करायला त्याला काहीच इंटरेस्ट नाही. सुमन नाराज होतच बोलतात. पिहू सुमनच्या शेजारी येऊन बसते. आई, दरवेळेस काय करता बर्थडेला? सुमन गालात हसतात. विराटला आवडत नाही. मग घरातलेच सगळं एकत्र येऊन सेलिब्रेट करतो. तेही त्याला आवडत नाही. त्याचे मित्र येतात. आई, डॅड असताना कसे बर्थडे सेलिब्रेट करायचे? तशा सुमन चमकून बघू लागल्या. हे असताना तर काही विचारू नको. महिनाभर तयारी करायचे. मलाही सांगत नव्हते, कारण विराट लाडीगोडी लावून मला विचारणारच काय गिफ्ट देणार म्हणून. सुमन भाऊक होत हसत बोलल्या. त्याचं आणि डॅडचं खूप चालायचं. कधी कधी बाहेर गावी जायचं असेल ना, कामानिमित्त तोही हट्ट करून जायचाच. हे गेल्यापासून कोणालाच कधी हट्ट नाही. मन मोकळं हसणं नाही. मला समजावून सांगतो. स्वतःचं दुःख लपवून ठेवतो. पिहू सुमनचा हात हातात घेत दिलासा देते. सुमनने पिहूला विराट आणि त्यांचे डॅड कसे सेलिब्रेट करत होते ते सांगितलं. विरा आणि पिहूचं बाहेर जायचं ठरलं होतं. विरा तिच्या फ्रेंड्सबरोबर बाहेर गेली आणि अजून आली नव्हती, म्हणून पिहू आवरायला गेली. विराट आज लवकरच आला होता. पिहू, आता कुठे निघालीस? तिला आवरलेले बघून तो विचारू लागला. ते मी शॉपिंगला. कोणाबरोबर? मी आणि विरा जाणार होतो, पण विराला लेट होणार आहे. मग मी एकटीच चालली होती. पण तुम्ही कसं काय लवकर आलात? मला पार्टीला जायचे होते. मी चालले. वेट, मी पण येतो. का? आणि तुम्ही तर पार्टीला जाणार होता, आता कॅन्सल झालं.
पिहूचा चेहराच पडला. अहो, तुम्ही मला एकटं कुठेच का जाऊ देत नाही? पिहू नजर रोखूनच विचारू लागली. का? मी बरोबर आलं तर प्रॉब्लेम आहे का? तो एक भुई वर करतच विचारतो. मी कुठे हरवणार नाहीये. तिला तिच्यासाठी बड्डेची शॉपिंग करायची होती. पण विराटही बरोबर येणार म्हणत होता. पिहू, माझं आवरून झालं आहे. निघायचं? तुम्हाला आज काही काम नाहीये का? ती चिडूनच बोलते. नाहीये. आणि असलं तरी तुझ्यापेक्षा किती डेज झालं मी तुला कुठे घेऊन गेलो नाही. येताना डिनरला पण जाऊ. तो खुश होतच तिला जवळ घेत म्हणाला. पण काय प्रॉब्लेम आहे मी एकटी गेली तर? त्रिशा सुटली तर नाही ना? पिहू शॉक होतच घाबरत म्हणाली. हे बस, त्रिशाचा विचार करायचा नाही. ती कधीच तुला तुझ्या नजरेसमोर दिसणार नाही. विराट तिच्या डोळ्यात बघत विश्वासाने बोलला. पिहू शांत होत त्याच्या कुशीत शिरली. पिहू, चल जाऊ. तुला काय घ्यायचं आहे? मला ते. पिहू शॉपिंगला जायचं आणि आठवत नाही? तो नजर रोखूनच विचारतो. ते मला पिहूला काहीच सुचत नव्हते. काय उत्तर द्यावं? ओके, रिटर्न घरी आल्यावर कुठे जायचं होतं ते सांग. विराट मिररमध्ये बघत केस सेट करत बोलला. पिहू चिडून आज जाऊन चेंज करून येते. पिहू, तू आता चेंज केलं आणि परत चेंज करू लागली? विराट तिच्यावर नजर रोखून खालून वर नजर फिरवत बोलला. आधी तिने कुर्ती घातली होती. परत चेंज करून तिने ब्लॅक अँगल लेंथ जीन्स, त्यावर रेड कलरचा क्रॉप टॉप, त्यावर ब्लॅक कलरचं जॅकेट घातले होते. त्यात ती जास्त सेक्सी दिसत होती. माझी मर्जी, मी काहीही घालेन. तुम्हीच तर बोलला होता. तुला जे हवं ते घाल. तुम्हाला तर वेस्टर्न लुकमध्ये मी आवडते ना? तुम्हीच तर घेतले आहे. पिहू जवळ येत गालात हसत ते डोळे मिचकावतच बोलली. तोही थोडा रागातच बोलला. पिहू स्टेप्सवरून दबकतच त्याच्या मागून चालली होती. पिहू, कम्फर्ट वाटत नसेल तर घालायचं नाही. तिचं ते चोरून चालणं बघून तो बोलला. मी कम्फर्ट आहे, पण गाडीत बसल्यावर. हॉलमध्ये एक नजर टाकत पिहू पळतच बाहेर गेली. विराट गालात हसला. आईला किती घाबरायचं असतं ते ती स्वतःशीच बोलत तो मागे मागे तिच्या चालला. पिहू आधीच गाडीत जाऊन बसली. विराट हसत तिच्या शेजारी बसला. पिहूने जॅकेट काढलं तसा तो गोंधळून बघू लागला. पिहूलाही कळालं. ती स्वतःच हसू दाबत मोबाईलमध्ये बघू लागली. आता पिहू त्याचं ऐकणार नाही हेही माहीत होते, कारण तिला एकटीला जायचे होते. त्यामुळे ती मुद्दाम त्याला त्रास देत होती. पिहू, आईने तुला घरी आल्यावर रूममध्ये बोलवलंय, तो रुबाबात बोलतो. हां का? पिहूचा चेहराच बदलला. आईने बघितलं बहुतेक तुला बाहेर पळत येताना. मला बोलली आल्यावर पिहूला रूमला पाठवून दे. ते पण थोडं रागातच बोलली. विराट त्याचं हसू कंट्रोल करत बोलला. पिहूला तर घामच फुटला. अहो आत्ता? विराट आय डोंट नो कार चालू करत बोलला. अहो, तुमच्यामुळे झालं. पिहू चिडूनच बोलली. हां, माझ्यामुळे? तो प्रश्नार्थक नजरेने बोलला. हो, मी तुम्हाला मुद्दाम त्रास दे. नंतर ती जीप सावतच दुसरीकडे बघू लागली. विराटने गाडी एका साईडला घेतली. रागातच जॅकेट घातलं आणि तिला घालून दिलं. ती गाल फुगूनच त्याच्याकडे बघू लागली. अहो आई, ती बारीक आवाजातच बोलली. मी मुद्दाम बोललो. तर कार स्टार्ट करत बोलला. पिहू रागातच त्याच्याकडे बघू लागली. पिहू, कुठे जायचं? कुठे घेऊन चला, नाही तर तुमच्या मनासारखंच होते. पिहू, किती चिडतेस? किती डेज नंतर बाहेर आलोय आणि तू मूड स्पॉइल करतेस. मग तुम्ही सांगत का नाही? अरे शोना, आत्ताच तू रिकवर झाली. त्यात गर्दीत तुला घाबरल्यासारखे होते. तुझं कसं ना, तू समोरच्याला ओळखत नाही म्हणजे तोही तुला ओळखत नाही असं आहे. लग्नाआधीचं वेगळं होतं, पण आता तुझी एक ओळख आहे म्हणून एकटं सोडायला भीती वाटते. अजून थोडे दिवस. तो तिच्या गालावर हात ठेवत बोलतो. पिहू पण विषय सोडून देते. पिहू हसून त्याच्या हातावर किस करते. दोघे मॉलमध्ये येतात. पिहू तिच्यासाठी थोडीफार शॉपिंग करते. अहो, मी आलेच. त्या सेक्शनमध्ये जाऊन पिहू बोट करत विराटला सांगू लागली. विराटने नजर वळवली. चल, मी पण येतो. विराट तिचा हात धरत बोलला. नो, लेडीज सेक्शन आहे. तुम्ही नका येऊ. पिहू लादल्यासारखं झालं. तो पण येतो बोलला तर. पिहू, तो नजर रोखूनच बघतो. अहो, कितीतरी लेडीज असतात, त्यात तुम्ही असं ना. नको, मी एकटी जाते. तुम्ही कॉल्स करत बसा, नाहीतर किती कॉल्स येतात तुम्हाला. ओके, जा, पण लवकर ये. पिहू पर्स चेक करत बोलते. अहो, हां बोल. मी घाईघाईत दुसरी पर्स घेऊन आले. तुमचं कार्ड पण त्यात राहिलं आणि माझं जुनं आहे, पण त्यात जास्त कॅश नाही आहे. पिहू हळू आवाजातच बोलते. विराट वॉलेटमधून दुसरं कार्ड काढून देतो. हे धर आणि तुझं कार्ड बघू. पिहू तिचं कार्ड देऊन निघून जाते. विराट तिच्या कार्डमध्ये पैसे ट्रान्सफर करतो
आता पिहू कुठेही त्याच्यावर पूर्णपणे हक दाखवत होती. त्यालाही बरं वाटत होते. तो त्याचे कॉल्स करत थांबतो. पिहू त्याला नजर चोरून दुसरीकडे निघून जाते. खूप वेळाने पिहू तिला जे हवं ते सगळं घेऊन येते. चला, पिहू खुश होऊन बोलते. पिहू किती वेळ? विराट वैतागतच बोलतो. सॉरी. ती क्यूटचा फेस करत त्याचे कार्ड देत बोलते. विराट गालात हसत एका हाताने जवळ घेतो. पिहू अजून काय घ्यायचं आहे का? तो तिचं कार्ड परत देत बोलतो. पिहू बॅग चेक करतच नाही म्हणते. चल डिनरला जाऊ. विराटला मानवचा फोन येतो. विराट पार्टीला एकटाच जाणार होता, पण आता नमनला पाठवणार म्हणून मानवला त्याच्याबरोबर जायला सांगितले. अहो, मानवदादांना पण पर्सनल लाईफ आहे ना. एक तर दिवसभर ऑफिस, संडेला पण तुम्ही काही ना काही काम सांगता. सोनियाबरोबर कधी वेळ मिळत असेल त्यांना? दिवसभर ऑफिस असते, रात्री फ्रीज असतो ना. विराट कार बाहेर घेत बोलतो. हो, पण रात्री किती वेळ सोबत असणार त्यांनी? तुम्ही पण ना, तिलाही घरी जायचं असते ना. मानवला म्हणतो, तुझ्या सीसला काम केलेले आवडत नाही. सोनियाबरोबर टाइम स्पेंड करत जा. ओके. शांत बसा. चला, लवकर भूक लागली. आता कार उडवू का? ट्रॅफिक किती आहे? विराट वैतागतच बोलतो. ओहो, तुमचा बर्थडे येतोय 2-3 डेजने. पिहू एक्सायटेड होत बोलते. विराट वरवर गालात हसत एक नजर पुढे बघतो. अहो, तुम्ही बर्थडेच्या दिवशी काहीतरी खास करत असाल ना? नाही, डेली रुटीनच असते. मॉम आणि आईचं काहीतरी चालू असते, पूजा, दान धर्म वगैरे. तो शांतपणे बोलतो. त्याला इंटरेस्ट नाही म्हणून पिहू शांत बसली. पिहू तू काय करते? विराटलाही तिचा मूड ऑफ झालेला पाहून विचारतो. पिहू खुश होऊन त्याच्याकडे टर्न होते. मी 12 वाजता मला जे हवं ते विश मागते, म्हणजे मोठ्याने सांगते मला काय हवं आहे. पिहू हसत सांगते. विराट हसतो. मी आधीच सगळी तयारी करते, मग आम्ही चौघे बाहेर डिनरला जातो. बस, जास्त काही नाही. पण दिवस त्या दिवशी वेगळा वाटणारच. तेव्हा लाड होत असतील. विराट गाडी थांबवत बोलतो. हो. पिहू हसत त्याच्या कुशीत शिरते. दोघेही हॉटेलमध्ये येतात. अहो, मला सोडून कुठे जायचं नाही. पिहू त्याच्या कानात पुटपुटते. विराट गालात हसत मानेनेच नाही बोलतो. दोघे डिनर करायला जातात. तिचं बर्थडेचं चाललं होतं. विराट विचारात होता. तीही सांगत होती. तिच्या लक्षात येताच ती शांत बसते. पिहू बोल ना. मी तुम्हाला विचारलं होतं, एकही शब्द बोलला नाही आणि माझ्याबद्दल सगळी चौकशी करून घेता आणि मी डफर सगळं सांगत बसले. पिहू स्वतःच्या डोक्यात मारत बोलते. पिहू मला आवडत नाही बर्थडे सेलिब्रेट करायला. विराट शांत जेवत बोलला. पिहू पण शांत झाली. त्याला जास्त खळवळायचं काम तिने केलं नाही. पिहू चल झोप. तो तिच्या समोरचे बुक्स बंद करत बोलतो. नाही, मला फर्स्ट विश करायचं आहे. 1 hour अजून. सकाळी कर. तो तिला काउचवरून उचलून घेत बोलतो. तो तिला बेडवर झोपवतो. पिहू गाल फुगूनच कूस बदलते. विराट तिला मागून मिठीत घेत डोळे झाकतो. पिहूला झोप आली होती, पण जागायचं होते, म्हणूनच हळूच मोबाईल घेत टाइम पास करत होती. विराटने मोबाईल काढून बंद केला आणि तिला स्वतःकडे टर्न केलं. पिहू झोप येत नाही तर आपल्याकडे ऑप्शन्स भरपूर आहेत. तो भुईया उडवत तिला जवळ ओढतो. नाही नाही. पिहू चिडून त्याला ढकलत बोलते. का? तो सरळ होत तिच्या कमरेला पकडत स्वतःच्या अंगावर घेत बोलतो. अहो, कोणीही दार वाजवेल ना. 12 वाजतील, सोडा ना. पिहू वैतागतच बोलते. वाजू दे, दार नॉक करून निघून जातील. काय म्हणतील? आणि तुमचं मन तर लवकरच भरत नाही. पिहू लाजून त्याच्या छातीवर डोकं ठेवून बोलते. विराट हसत घट मिठी करतो. अहो सोडा. पिहू चिडून बाजूला सरकते. त्याने ड्रेसची चेन ओढली होती. पिहू उठून परत चेन लावते. विराट चिडूनच समोरचा पिलो तिच्या अंगावर फेकत दुसरा पिलो तोंडावर ठेवून झोपतो. राग तर नाकावर आहे. पिहू पिलो नीट करत पडते. पिहूचे लक्ष सगळं वॉचकडे होते. तिनेही त्याच्या बड्डेसाठी खास तयारी केली होती. त्यात आता तो चिडू नये, तिच्या मनात हुरहुर लागली होती. 12 वाजले. पिहू पटकन उठून बसली. ती उठणारच की डोर नॉक झालं. त्याने लगेच डोळे उघडले. पिहू नाईलाजाने डोर ओपन करायला गेली. सगळे एकसाथच ओरडले. हॅपी बर्थडे. विराट गालात हसत बेडवरून उठून आईच्या मॉमच्या पाया पडतो. बाबा झोपले का? तो एक नजर बघत बोलतो. हो. रोहिणी बोलते. दादा केक कट कर. विराट टिपोईवर केक ठेवत बोलते. विराट चेअरवर बसतो. विराटचा हात धरून केक कट करतो. तिला केकचा पीस घालून तिच्या कपाळावर अलगद ओठ टेकवतो. सगळे त्याला केक खाडवतात. विराट मी म्हणत होते की उद्या पार्टी ठेवूयात. मॉम झालं सेलिब्रेशन, बस आता. आणि इतका वेळ जागायची काही गरज नव्हती. सकाळी केलंच असते. तो रागातच बोलला.
विराट, तुला एक आवडत नाही, पण मला माझ्या मुलाला पहिले विश करायचं होतं. सुमन नाराज होत बोलून निघून जातात. सगळे एक एक करून निघून जातात. विराटचा मोबाईल वाजत होता. त्याने मोबाईल स्विच ऑफ केला. पाणी पीत गॅलरीत येत आकाशाकडे बघत विचारात पडतो. बड्डेच्या दिवशी जास्त डॅड खुश असायचे. डॅड नंतर त्याने कधीच मनापासून बड्डे सेलिब्रेट केला नव्हता. तेवढंच सगळ्यांच्या आनंदासाठी घरात सेलिब्रेट करत होता. पिहूने सरप्राईज प्लॅन केले होते. आता त्याच्यासमोर बोलणं म्हणजे वाघाच्या तोंडात हात घालण्यासारखं होतं. पण तरी इतकं सगळी अरेंजमेंट केली, एक शब्द बोलावती बाहेर येत त्याच्या खांद्यावर हात ठेवते. अहो, तो भानावर येत डोळ्यातलं पाणी आवरत दीर्घ श्वास घेत तिच्याकडे बघतो. पिहू त्याला हक करते. हॅपी बर्थडे माय क्यूटेस्ट हबी. पिहू गालावर किस करत बोलते. विराट गालात हसत तिला घटमिटीत घेतो. चल झोपू. तो तिला सोडत हात धरत आत आणतो. पिहू थांबते. अहो. तो बेडवर बसत ब्लँकेट घेत विचारतो. अहो, माझ्याबरोबर येता? मी तुमच्यासाठी सरप्राईज. ती बोलतच होती की विराट न ऐकताच आडवा होतो. पिहू, विराकारण मला ओढायला भाग लावू नको. आणि मी आधीच सांगितले, मला असलं काही आवडत नाही. तो रागातच लाईट ऑफ करून डोळे झाकतो. पिहूचे डोळेच भरून येतात. तिने किती मेहनतीने सगळं अरेंज केलं आणि साधं तो बघत सुद्धा नाही. दाराचा आवाज आल्याने त्याने डोळे उघडले. तोही उठून बसला. का करते? राग येण्यासारखं तो दात ओठ खातच बोलतो. ती कुठे गेली म्हणून तोही तिच्या मागे येतो. पिहू टेरेसवर येऊन एक नजर टाकत सगळं काढायला लागते. विराट टेरेसवर येतो आणि बघतच राहतो. पिहूने हार्ट शेपचा कार्डबोर्ड कट करून त्यावर लाइटिंग करून मधोमध काहीतरी बॉक्स लावले होते. खाली बाजूने सगळीकडे गुलाबांच्या पाकळ्यांनी सजून त्यात पाण्याचे दिवे लावले होते. बसण्यासाठी गादी ठेवली होती. छोटासा केक ठेवला होता. पिहू दिवे सगळे विझवत होती. तिची नजर विराटवर पडते. तो सगळं बघण्यात बिझी होता. पिहू त्याच्या जवळ येते. अहो, प्लीज ना. बर्थडे म्हणून नाही तर असं सरप्राईज म्हणून प्लीज प्लीज. ती विनवणी करतच त्याच्या मागे लागते. विराट विचार करत तिच्या डोक्यावरून हात फिरवत डोळ्यानेच हो म्हणतो. पिहू खुश होऊन त्याला मिठी मारते. अहो, तुम्ही बाहेर जावा. एकच मिनिट. मी परत नीट आवरते. पिहू एक्सायटेड होतच म्हणते. राहू दे, छान आहे. नको ना, एकच मिनिट प्लीज ना. ती हात ओढतच त्याला दारात टर्न करून उभं करते. अहो, डोळे झाका, आलेच मी. विराट तिच्या बालिशपणावर हसत डोळे झाकतो. सगळं बघून डोळे झाक म्हणते. पिहू परत सगळं नीट बघत पाण्यातले दिवे लावते. एक नजर बघत परत विराटकडे येते. टर्न व्हा. ती हात पकडून त्याला आणते. डोळे बंदच राहू देत ना. तो तिला चिडवत म्हणतो. हो हो, नाही आता उघडा. तसं काही सगळं बघितलंच की तुम्ही. गाल फुगून बोलते ती. विराट डोळे उघडतो. पिहू, कधी केलं हे सगळं? 3-4 दिवस आधीच प्लॅनिंग करत होते. तो कार्डबोर्डला हात लावतो. तो बॉक्सला हात लावणार की पिहू हात धरते. अजून वेळ नाही आली. असंच त्याला हात लावायचं नाही. तो प्रश्नार्थक नजरेने बघतो. तुम्ही इकडे या. पिहूच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तो मनोमन सुखावला होता. अहो, मी फर्स्ट टाइम असं काही केलं. तुम्हाला नक्की आवडलं ना? हो ग शोना. तो तिला जवळ घेत बोलतो. पिहू समोरची बॅग उचलते. मखमली कपड्यात काहीतरी कव्हर केले होते. अहो, हा कपडा काढा. पिहू दोन्ही हातांनी धरत म्हणते. काय आहे इतकं कव्हर केलं? तुला मॅजिक येतं का? विराट हलका हसत म्हणतो. हो येते. मी जे दाखवणार आहे ना, तुमच्या चेहऱ्यावर खूप मोठं हसू येणार आहे. ओ अच्छा. तो हसत मखमली कपडा काढतो. तिच्या हातात एक जार होता. त्यात जुगनू होते. इतके छान चमकत होते. तो चमकून एकदा तिच्याकडे आणि एकदा जारकडे बघतो. पिहू, त्याच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल येते. हो, मला सांगितले आईनी. डॅड तुम्हाला जुगनू बघायला घेऊन जात होते. विराटचे डोळे पूर्णपणे भरले होते. कितीतरी वर्षांनी त्याने बघितले होते. त्याचे डॅड बर्थडेला त्याला जुगनू दाखवायला टेकडीवर घेऊन जायचे. त्याला चांदण्याने भरलेले आकाश बघायला आवडत होते. पिहूचेही डोळे भरले होते. ती डोळ्यानेच त्याला ओपन कर म्हणते. त्याच्या डोळ्यातला एक थेंब गालावर येत तो जारचं कॅप ओपन करतो. सगळे जुगनू आजाद होत त्याच्यावर फिरत होते. तसेच विराटच्याही डोळ्यातलं पाणी आजाद होतं, गालावर येत होते. त्यानेही इतक्या वर्षांचे डोळ्यात साठून ठेवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पिहू त्याला मिठीत घेत त्याच्या पाठीवर हळू हात फिरवत होती. रडल्याने मन मोकळे होते. आज मोकळे व्हा. सगळ्यांना तुम्ही सांभाळता, पण तुमचं दुःख आत का ठेवता? मी आहे ना तुमच्यासोबत. मला तर शेअर करू शकता ना तुम्ही. डॅड आपल्यात नसले तरी
तुमच्या आयुष्यात त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. पिहू त्याला दिलासा देत बोलत होती. ती जसं बोलत होती तसं त्याचा हुंदका फुटला. पिहू, डॅड का सोडून गेले? मी किती एकटा पडलोय. पिहू त्याच्या तोंडावर बोट ठेवते. श्श, तुम्ही एकटे नाही आहेत, मी आहे तुमच्यासोबत. परत असं म्हणू नका. पिहू त्याच्या कपाळावर ओठ टेकवते. पिहू त्याचे डोळे पुसते. ती डोळ्यानेच त्याला आता नाही म्हणते. तो डोळे झाकून दीर्घ श्वास घेतो. त्याच्या वडिलांचा चेहरा, हसरा चेहरा त्याच्या समोर दिसतो. तसं त्याच्या ओठावर हसू येते. आय लव्ह यू डॅड अँड आय मिस यू सो मच. तो जोरातच बोलत कंडातट पिहूला घट्ट मिठी मारतो. पिहूही त्याला हलकं थोपटते. तोही शांत होतो. अहो, पिहू त्याला दूर करते. अजून एक बॅग घेते. हे तुमच्यासाठी. पिहू हसत त्याच्या हातात देते. काय आहे? ओपन करा, कळेल. विराट रॅपर काढतो. त्यात छोटंसं ब्लॅक कलरचं टेलिस्कोप होते. विराट ब्लँक होत हातात धरत तिला डोळ्यानेच, मी ह्याचं काय करू? पिहू त्याच्या हातातून घेते आणि तिच्या डोळ्याने आकाशाकडे बघत पुन्हा त्याच्या हातात देते. हे धरा, ह्यातून स्टार खूप जवळ दिसतात. एकदा ट्राय तरी करा. विराट एका डोळ्याला लावत बघतो. पिहू त्याच्या हातात हात घेत, अहो, वर हात घ्या ना. तुम्हाला वाटेल तुम्ही डॅडला हात लावला. विराट ते डोळ्यावरून काढतो. पिहूच्या डोळ्यात भारावरून बघतो. पिहू डोळ्यानेच त्याला दिलासा देते. विराट परत टेलिस्कोप त्याच्या डोळ्यांना लावतो. हात वर करत फील करतो. मनाला एक प्रकारची शांती मिळत होती. मन मोकळं झाल्यासारखं वाटत होते. इतक्या दिवस आतून झुरत असलेला स्वतःला एकटा समजणारा आज स्वच्छंदपणे मोकळा श्वास घेत होता. आज खूप वर्षाने त्याला बड्डेच्या दिवशी हलकं वाटत होते. तो टेलिस्कोप ठेवून पिहूचा हात हातात घेऊन तिच्या कपाळावर किस करतो. थँक्यू. आज खूप छान फील होत आहे. मला बड्डे आला ना, डॅडची आठवण येते. ते इतकं छान सेलिब्रेट करत होते ना. लास्ट गिफ्ट मला त्यांनी स्पोर्ट्स बाईक दिली होती. विराट हसून पिहूला सांगत होता. पिहूही तो इतकं खुलून बोलतोय मनातून आनंदली होती. पिहू त्याला घेऊन गादीवर बसते आणि केक हातात धरते. मी माझ्या हाताने बनवला आहे. पिहू डोळे मिचकावत बोलते. विराट केककडे बघून हसत केक कट करतो. तिला भरवतो. ती त्याला भरवते. कसा झाला आहे? तुझ्यासारखाच गोड. तो हसत तिच्या ओठांवर ओठ ठेवत डीप किस करतो. थोड्या वेळाने तीच त्याच्या छातीवर 2-3 वेळा पुश करत त्याला ढकलते. बस ना, अजून आहेत सरप्राईज. पिहू लांब होत ओठ पुसत बोलते. विराटचे डोळेच ताठ होतात. पिहू, किती वर्षाचे गिफ्ट देते? आता बस कर. तो वैतागतच बोलतो. तुम्ही लगेच लाडात येता. झालं लास्ट, पिहू हसत म्हणते. पिहू त्याला बोर्डसमोर घेऊन येते. विराट बोर्डवर नजर टाकतो. तिने हार्ट शेपचा बोर्ड खूप छान पद्धतीने सजवला होता. समोर बॉक्स चिटकवला होता. तोही आकर्षक दिसत होता. अहो, ओपन करा. तो तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत बॉक्सला टच करतो. स्प्रिंग लावल्याने त्याचा वरचा भाग आत जाऊन एक फोल्ड केलेला रॅपर पडला. विराटने उचलला. त्याने त्याची रिबीन काढून ओपन करत त्यातला मेसेज रीड करतो. त्याच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल येते. हॅपी बर्थडे टू माय लव्ह. त्याने परत प्रेस केलं आणि अजून एक रॅपर पडला. हू मेक मी फील ब्युटिफुल अँड लव्ड. थर्ड वन रॅपर आलं. द वॉन्टेड टू बट आय कांट बी देअर विथ यू ऑन युअर स्पेशल डे. आय विश यू लॉट ऑफ हॅपीनेस, जॉय, लॉंग लाईफ, सक्सेस. चौथं रॅपर. स्टे हेल्दी, स्टे क्यूट, स्टे ऑसम अँड लव मी टू माय वन अँड ओनली. पाचवं रॅपर. आय प्रॉमिस यू आय विल नेवर स्टॉप लव्हिंग यू. दिस इज युअर डे अँड एन्जॉय. आय लव्ह यू. विराट सगळे कागद एक एक करत त्यावर ओठ टेकवतो. तो पिहूला जवळ घेत तिथे गादीवर दोघे पडून वरती आकाशाकडे बघत राहतात. विराट आज मनापासून हसत होता. मन हलकं झालं होतं. शांत वाटत होते. पिहू त्याला लहानपणीचं विचारत होती. तोही एक्सायटेड होत खुल्या मनाने तिला स्वतःबद्दल, डॅडबद्दल सांगत होता. पिहू एकटक त्याचा चेहरा निहाळत होती. डॅड त्याच्यासाठी काय होते हे त्याच्या बोलण्यातून दिसत होते. बोलता बोलता दोघांना झोप लागते. थोड्या वेळाने पिहूला जाग येते. ती इकडे तिकडे बघत उठते. अहो, ती झोपेतच त्याला हाक मारते. तो डोळे झाकूनच बोलतो. रूममध्ये चला ना. ती सगळीकडचा अंधार बघून दचकून उठून बसते. विराट डोळे उघडत उठून बसतो. पिहू झोप ना, किती छान वाटतंय.
मला नाही येत झोप असं बाहेर. ती उठून खाली निघून जाते. अगं, हे सगळा पसारा, स्वतःचा मोबाईल पण घेऊन जात नाही. विराट उठून थोडंफार सामान घेऊन बाकीचं नीट बाजूला करतो. बड्डे झाल्यावर मला लावते कामाला. वा, तो हसत स्वतःशीच बडबडत करतच रूममध्ये येतो. पिहू रिलॅक्स होत झोपून सुद्धा गेली. विराट तिच्या जवळ बसून तिच्या कपाळाला किस करतो. पिहू, थँक्यू सो मच. इतक्या कमी वेळात माझा जीव झालीस. किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करते. आज खूप केलं, फक्त माझ्या चेहऱ्यावर मनमोकळं हसू बघण्यासाठी. वाटलं नव्हतं रागात विणलेला धाग्यात प्रेमाचा एक धागा विणून अनोळखी नाते रेशमी होते. आय लव्ह यू. तो तिच्या कपाळावर हात फिरवत तिला कुशीत घेऊन झोपतो. सकाळी उठून पिहू पूजा करायला जाते. आधी सुमनने पूजा केली होती. आई, मी केली असते ना? सुमन हसतात. आजचा दिवस माझ्या जीवनातला खास आहे. हो, पिहू हसून बोलते. पिहू, जा, विराटचं आवरलं का बघ, घेऊन ये खाली. पिहू रूममध्ये जाते. विराट आवरतच होता. पिहू त्याला जाऊन मिठी मारते. विराट तिच्या केसांवर हात फिरवत घट मिठी करतो. टेबलवरचं सामान बाजूला करत पिहूला वर बसवतो. सरप्राईज खूप छान होते, थँक्यू म्हणत तो गालावर किस करत बोलतो. पिहूचा चेहरा लाजून लाल झाला होता. पिहूच्या लक्षात येताच ती गोंधळून उतरायला जाते. विराट पुन्हा तिला पकडत बसवतो. मी आणलं सगळं, बाकीचं मनीला सांगितलं क्लीन करायला. पिहू हुश करत बघते. किती छान रोमॅन्टिक होतं सगळं. लगेच खाली घेऊन आले. मला झोप येत नाही असं बाहेर. पिहू त्याच्या टायशी खेळत बोलते. का? आपण कुठे आउटिंगला गेलो तेव्हा? मी येणारच नाही असं कुठे. तुम्ही एकटेच जावा. लग्नाच्या आधी मम्मी पप्पांच्या जवळ सेफ वाटतं आणि आता तुमच्या कुशीत सेफ वाटतं. पिहू त्याच्या कुशीत शिरून हसत बोलते. किती घाबरतेस वेडाबाई. एका हाताने विराट तिचा चेहरा वर करत ओठांवर पेशनेटली डीप किस करतो. पिहू लाजून त्याचा ब्लेझरमध्ये चेहरा लपवते. लाजाळूचं झाड. विराट हसतच तिचे गाल ओढत म्हणतो. दोघेही खाली येतात. विराटचा प्रसन्न चेहरा बघून सुमनचा चेहराच खुलतो. विराटला औक्षण करतात. विराट सगळ्यांच्या पाया पडतो. डॅडच्या फोटोसमोर उभं राहून मॉमला जवळ घेतो. त्यालाही माहीत होतं मॉम दाखवत नसली तरी रडली असणार. मॉम सारखं रडल्याने डॅड येणार आहेत का? सुमनचे डोळे भरून येतात. विराट घट्ट मिठी करतो. विराट, तुझे सगळे स्वप्न पूर्ण होऊ दे. डॅडने जे काही स्वप्न बघितले ते तू पूर्ण कर. सुमन त्याच्या डोक्यावरून हात फिरवत बोलते. विराट गालात हसत सुमन कपाळावर ओठ टेकवतो. पिहू कॉलेजवरून लवकर येते तर तिला सरप्राईज मिळते. मम्मी, पिहू ओरडतच जाऊन मिठी मारते. रेवती तिच्या चेहऱ्यावर पप्पी घेत मायेने हात फिरवतात. तिचा चेहरा आधीपेक्षा उजळलेला होता. ती किती समाधानी आणि खुश आहे हे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते. पिहू पप्पांना हक करते. दी, मी पण आहे. प्रांजल ओढत तिला हक करते. पिहू हसत तिला टाईट हक करते. मम्मी, सकाळी फोनवर तू काहीच बोलली नाही. सुमनने फोन केला या म्हणून. आलो तसंच. विराटला वाढदिवसाच्या सुद्धा शुभेच्छा देऊ म्हणून आलो. पण मला सांगायचं ना. पिहू गाल फुगून बोलते. मग तुझा चेहऱ्यावरचा आनंद कसा दिसला असता? रेवती तिचा चेहऱ्यावरून हात फिरवत बोलते. पिहू हसते. तुम्ही जेवला? हो, आत्ताच झाले. सुमन हसत बोलतात. पिहू, प्रांजल घर दाखव. पहिल्यांदाच आली ती आपल्या घरी. हो, चल प्रांजू. पिहू तिला घर दाखवते. दी, किती छान रूम आहे. प्रांजल सगळीकडे नजर वळवत बोलते. पिहू हसते. प्रांजल, हॉस्टेल चांगलं आहे ना? हो. दी, किती वेळा प्रश्न करणार आहेस तू? जिजू स्वतः बघून आलेत. अगं हो, पण काळजी वाटते. मुंबई आहे, थोडं जपून राहावं लागतं. मला कधी कुठल्या गोष्टीला फेस करावं लागलं नाही, पण तुझी काळजी वाटते. अगदी काळजी करू नकोस. मला टेन्शनचं टळसुद्धा येत नाही, पण तू तर किती टेन्शन घेतीस. रिलॅक्स राहा. जिजू कसे सांभाळत असतील तुला, देव जाणो. प्रांजल नाटकी चेहरा करत बोलते. पिहू तिच्या दंडाला चापट मारते. संध्याकाळी पिहू बर्थडेची सगळी तयारी करते. नमन, रिषभ पण लवकरच घरी येतात. प्रांजलला बघून नमनचा चेहराच खुलला. हाय प्रांजल. नमन जवळ येत बोलतो. हॅलो. प्रांजल हसत बोलते. दोघेही इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात. रोहिणी एक नजर बघत चिडूनच निघून जाते. थोड्या वेळाने दिया, अमनसुद्धा येतात. सगळी फॅमिली होती. त्यांचे मित्रसुद्धा येतात. मानव, विराट दोघे एकत्रच येतात. विराट आत येताच सगळीकडे नजर फिरवतो. सगळ्यांना बघून तो गालात हसतो. आई बाबा, तुम्ही कधी आलात? विराट त्यांच्या पाया पडत विचारतो. दुपारीच आलो. भीमराव हसत बोलतात.
प्रांजलकडे वळत विराट तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. सगळे विराटला विश करतात. विराट एक नजर पिहूकडे बघतो. आज तिच्यामुळे तो नव्याने जगात असल्याचं फिलिंग येत होते. पिहू केक आणते. केक कट करून विराट सगळ्यांना केक खाऊ घालतो. दियाला बघून त्याला आनंद होतो. दियाला हक करतो. दिया कशी आहेस? तो तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. मी मजेत आहे. दिया डोळे भरून आनंदाने म्हणते. बाबा आधी तरी सांगायचं येणार आहे. मी दुपारीच आलो असतो. अरे अचानक ठरलं यायचं. 5-6 दिवसांनी येणार होतो. भीमराव हसत बोलतात. आता घरी चला. आता रेवती चकित होत बोलतात. नाही रे बाळा उद्या येतो. भीमराव बोलतात. हां ठीक आहे पण घरी न येता जायचं नाही. हो रेवती हसत बोलतोय. प्रांजू पण आता इथेच आहे ना? प्रांजल हसत मानेनेच हो म्हणते. सगळेजण मिळून एकत्र जेवण करतात. विराट एक नजर सगळीकडे बघत गालात हसतो. आपापले ग्रुप करून गप्पा मारत होते. घर आनंदाने भरले होते. विराट पिहूने तुझी लाईफ खूपच बदलली आहे. मानव पिहूकडे नजर वळवत विराटला बोलतो. हो विराट पिहूकडे एकटक बघत गालात हसत बोलतो. बड्डे झाल्यावर पिहू अजून रूममध्ये आलीच नाही. विराट फ्रेश होऊन तिला बघायला खाली येतो. मॉम पिहू कुठे आहे? तो नजर वळवत बोलतो. गेस्ट रूममध्ये आहे. तुला काही हवं आहे का? विराट काही नाही म्हणून निघून जातो. पिहू खूप वेळाने रूममध्ये येते. पिहू त्याच्यावर नजर टाकत जवळ येते. अहो. तो दुसरीकडे बघत मोबाईल चाळत बसतो. राग आला? नाही. मला का राग येईल? इनफॅक्ट तू रूममध्ये का आली नाही? तो नाटकी हसत बोलतो. काही तुमचं. पिहू हसून बांगड्या काढत बोलते. अहो माझं माहेर जवळ असते तर किती छान असले असते ना? पिहू एक्सायटेड होतच बोलते. नाही बरं आहे लांबच आहे ते. तू घरात दिसलीच नसतीस मग. पिहू बारीक डोळे करून बघते. नाही तर काय. मी घरी आल्यापासून तू तर मला एक नजरसुद्धा नीट बघितलं नाहीस. आज जेलस फील होतंय. सारखं मम्मी मम्मी करतेस. विराट नाटकी चेहरा करतच बोलतो. पिहू खुदकन हसते. चेंज करायला जाते. विराट गॅलरीचा डोर बंद करून वळतो. पिहू बाथरोब घालून बाहेर येते. तिला बघताच विराटच्या हातातला मोबाईल खाली पडतो. पिहू लाजून हसत त्याच्या डोळ्यात बघत जवळ येत नॉट बुघडते. विराट आवंडा गिळत तिच्यावर नजर टाकतो. तिने पहिल्यांदाच लाईट ब्ल्यू कलरचा नेटचा शॉर्ट नाईट गाऊन घातला होता. पिहू त्याच्या नजरेला नजर मिळवत त्याच्या चेहऱ्यावरून बोटं फिरवते. त्याच्या अंगावर गोड शहारा येतो. दोघांच्या अंगावर रोमांच उभे राहतात. विराटने तिला जवळ ओढलं. तसे दोघांचे श्वास फुलले होते. त्याच्या एका हात तिच्या केसात तर एक हात अंगावर फिरत होता. ओठ तिच्या ओठांवर कितीतर क्षण गुंतले होते. तिचे मधाळ ओठांनी विराटचं मन भरतच नव्हते. पिहूही त्याच्या पाठीवर हात फिरवत जवळ गेली. तिच्या शोल्डरवरचे नाजूक बेल्ट खाली करत तिला बेडवर अलगद झोपवले. विराट तिच्यावर नजर टाकत तिच्या डोळ्यात आरपार बघत होता. पिहूचं मन धडधडत होते. ती अंग चोरून नजर चोरू लागली होती. त्याचे ओठ तिच्या अंगावर फिरू लागले. कधी मानेवर तर कधी गळ्यावर. प्रेमाच्या खुणा उमटत होत्या. पिहू त्याच्यात गुंतत गेली. कपड्यांचा अडसर दूर करत दोघेही एकमेकांमध्ये सामावून गेले. पिहूला कधी झोप लागली आणि विराट तिच्या गालावरून हात फिरवत निहाळत विचार करत होता. आज दिवस रात्र पिहूने खूपच त्याच्यासाठी स्पेशल केला होता. तो गालात हसत तिला अंगावरून दूर करत होता तर पिहू परत त्याला बिलगून झोपली. विराटने तिच्या केसांवरून हात फिरवत तिला अलगद बेडवर झोपवली. पिहू आट्या पाडतच त्याच्या कुशीत शिरली. तिला थोडंसंही विराटपासून लांब जायचं नव्हतं. विराटने तिला नीट कुशीत घेत ब्लँकेट अंगावर घेतली. ती लवकर उठू नये म्हणून मोबाईल घेऊन अलाराम बंद करून झोपी गेला. पिहूला दररोजच्या वेळी जाग आली. तिने टाईम बघितला तर 6 वाजले होते. अलाराम कसा वाजला नाही म्हणून तिने चेक केलं तर बंद होता. तिने विराटवर नजर टाकली आणि गालात हसत हळूच त्याच्यात हात काढून बाजूला झाली. विराटने तिच्या पोटांवर हात टाकत परत जवळ ओढलं. झोप ना. तो झोपेतच तिला बोलला. पिहू त्याच्याकडे टर्न होऊन त्याच्या केसांमधून बोटं फिरवू लागली. तिची नाजूक बोटं त्याच्या केसांमधून फिरत होती तर त्याला परत झोप लागली. पिहू थोड्या वेळाने अलगद बाजूला होत बाथ घ्यायला गेली. तिने बेडवर नजर टाकली तर विराट नव्हता. तिचं लक्ष गॅलरीत गेलं. तो आज स्वतः बर्ड्सला पाणी ठेवत होता. पिहू हसत गॅलरीत गेली. अहो आज दिवस कुठून उगवला? तुम्ही चक पाणी ठेवताय? पिहू हसत बाऊल नीट ठेवत बोलली. विराट हलका हसत तिला एका हाताने जवळ घेतो. बघत होतो तुला काय फील होते असं केल्यावर. मग काय वाटलं तुम्हाला? पिहू वर त्याच्याकडे बघत बोलली. मन प्रसन्न वाटतंय. तो तिला मिठीत घेऊन डोळे झाकत तिचा सुगंध अनुभवत होता. हां आता सोडा. खाली जायचं आहे. पिहू त्याचे हात पोटावरून काढत बाजूला सरकते. विराट तिचा हात धरत परत ओढतो. का दूर पळतेस? सकाळ झाली की.
रात्री तर एक सेकंड सोडत नाही. विराट तिच्या गळ्यावर चेहरा घुसळत बोलतो. अहो, काही पण बोलता. पिहू लाजून त्याच्या कुशीत शिरते. विराट हसत मिठी घट करतो. तोही सिरियसली. तो एक सेकंड तो बोलत होता की पिहूने त्याच्या तोंडावर हात ठेवला. चुप, मला नाही ऐकायचंय. पिहू लाजून लाल झाली होती. का? का नाही ऐकायचंय? करतेस तशी. पिहू तोंडावरचा हात काढत हसत बोलते. तुम्ही ना. पिहू बोलतच होती की विराटचं लक्ष गार्डनमध्ये गेलं. प्रांजल, वीरा बाहेर रनिंग करत होत्या. पिहूचं सुद्धा लक्ष जाते. बघ पिहू, हेल्थची किती केअर घेतात आणि तू सकाळी उठून काय करतेस? पिहू बारीक डोळे करूनच बघते. डोंट लुक ॲट मी लाईक दॅट. तो नजर रोखून बोलतो. मला गरज वाटत नाही. सर्वात बोरिंग वाटते एक्सरसाइज करायला. अगं निदान वॉक तर करत जा. विराट आत येत बोलतो. अहो, मी एकटी किती बोर होईल. विरा खूप लेट येते. तिकडे सगळे असतात. फ्रेंड्सबरोबर जात होते. पिहू त्यांच्या मागे येत बोलते. ठीक आहे, मी येतो. तुमचं वर्कआउट? आल्यावर वर्कआउट करतो. मी घेऊन गेल्याशिवाय तू तर स्टार्ट करणार नाही. तो एनर्जी ड्रिंक करत बोलतो. पिहू रागेने बाहेर निघून जाते. विराट गालात हसत जिममध्ये जातो. पिहू किचनमध्ये ब्रेकफास्ट बघत होती. प्रांजल पिहूला शोधत किचनमध्ये आली. गुड मॉर्निंग दी. प्रांजल गळ्यात हात घालत बोलते. गुड मॉर्निंग. पिहू हसत बोलते. काय बनवते? चीज पराठे, तुझे फेवरेट. यम्मी. वा, दी असावी तर तुझ्यासारखी. प्रांजल गालावर किस करत बोलते. वहिनी, मोठ्या आईने दिलं. गीता शेड्यूल चार्ट बघत बोलते. पिहू घेते. दी हे काय आहे? प्रांजल शॉक होत बोलते. आज कोण काय खाणार ते आहे. दी, घर आहे का हॉटेल? असं मेन्यू लिहून देतात का तुला? नाही, मी नाही, कुक करतो. हुश, मला वाटले का तू करतेस. जा, बाहेर मी आले. पिहूने आजीसाठी नाश्ता ट्रेमध्ये ठेवला आणि बाहेर आली. रोहिणी जवळच बसली होती. तिने पिहूकडे नजर टाकली. पिहू, हे काम तू का करते? नोकर आहेत आपल्याकडे. ती गोष्ट वेगळी. माहेरी तुला सवय असेल, पण तुला इथं सूट होत नाही. रोहिणी टोमण्यातच हसत बोलते. पिहूचा चेहराच उतरतो. ती बोलणार की सुमन आणि रेवती समोर उभ्या होत्या. आज पहिल्यांदा रेवतीने पिहूला असं बोलताना ऐकलं होतं. त्यांना ती गोष्ट मनालाच लागली. रोहिणी, मला पिहूच्या हाताचाच नाश्ता आवडतो म्हणून ती करते आणि बोलताना भान ठेव. आजी आवाज चढवतच बोलते. आई, असं काय बोललंय राग येण्यासारखं? रोहिणी बोलत चिडून उभी राहते. आजी, आईंचं बरोबर आहे. एवढे नोकर असताना मी का करायचं? त्यांना वाटत असेल. आणि माहेरी मी सगळं काम करते. आमच्याकडे नोकर नाही आहेत. त्यात मला राग येण्यासारखं काहीच वाटत नाही. पिहू आजींना शांत ठेवण्यासाठी म्हणत होती. सुमन मध्येच एक दुसरा विषय काढते. रेवती, बस, आज मानवच्या घरी जायचंय ना? हो. रेवती वरवर हसत बोलते. पण आतून पिहूची काळजी वाटत होती. पिहूलाही जाणवले. मम्मीला आता खूप प्रश्न पडले असतील. सगळे एकत्र डायनिंग टेबलवर जमा झाले. पिहूने रागेनेच बाऊल ठेवून मम्मी शेजारी बसली. किती केलं तर टोमणे आहेच. असं कसं वागायचं तिला कळत नव्हतं. सुमनलाही जाणवलं. नाहीतर पिहू अशी लगेच नाश्त्यासाठी बसत नाही. पिहू, रोहिणीताई तुला सारखं तर बोलत नाहीत ना? मम्मी, तू लक्ष देऊ नको. त्यांचा स्वभाव आहे. आपण नीट राहायचं. पण त्यांना काय त्रास असेल तर आम्हाला बोलावं. तुला कसं काही बोलू शकतात? तुझा दोष नाही की तुझा माहेर मध्यमवर्गीय आहे. मम्मी, सोड तो विषय. मानवदादा येत असेल, तुम्ही जाऊन या. पिहू कसं तरी समजावत सांगून आली. रेवती, भीमराव, प्रांजल मानवसोबत घरी गेले. पिहूला पण चल म्हणत होता, पण दुपारून मम्मी पप्पा जाणार म्हणून तिला स्वतःच्या हाताने लाडू करून द्यायचे होते. पिहूच्या डोक्यात सकाळचंच घुमत होते. कधी तिला इतका त्रास झाला नाही. आज होत होता. तिचे लाडू करून झाले. आई टेस्ट करा. पिहू सुमनला देत बोलली. रोहिणी तिथेच होती. खूप छान झालेत. धरा ताई. सुमन दुसरा देत बोलली. रोहिणी घेते. छान टेस्ट होती पण बोलणार नाही. ठीक आहेत. ती बोलायचं म्हणून कसं तरी बोलते. आई, आवडले नसतील तर तुमच्यासाठी कुकला सांगू बनवायला. पिहू गालात हसत बोलते. तशी सुमन एकटक पिहूकडे बघत राहते. मला हवे असतील तर मी सांगेन. रोहिणी आवाज चढवतच बोलते. आई, मला 4 गोष्टी अशा सांगा की माझी तुमच्या मनात जागा निर्माण होईल आणि तुम्ही असं करा की माझ्या मनातून तुमच्याबद्दल आदर वाढेल. पिहू आवाजात कडकपणा ठेवतच बोलते. रोहिणी शॉक होतच बघते. पिहू, ते लाडू घे आणि पॅक कर. सुमन तिला ओढूनच बोलतात. पिहू काही न बोलता लाडू घेऊन आत निघून जाते. सुमन, बघ, आता हेच ऐकायचं राहिलं होते. ह्यासाठी आपल्या स्टेटसला शोभेल तशा मुली निवडायच्या.
इतके दिवस गोडीत राहिली आणि आता काय विराटमुळे डोक्यावर चढली. आता तिचे खरे रंग दाखवते. रोहिणी पिहूला ऐकू जाईल ह्या आवाजातच बोलत होती. सुमनला तर काय बोलावं कळतच नव्हते. पिहूला पहिल्यांदा असं बोलताना बघितले होते. ताई लहान आहे, चुकून बोलली. विराटचा काय संबंध? अगं सगळा विराटचा संबंध आहे. त्यानेच लाडावून ठेवले आहे. मलाही डोळे आहेत, सगळं दिसतं मला. अहो ताई तू शांत बस. तिची बाजू घेऊन आता तू बोलणार का? सुमन शांतच बसते. इकडे पिहूच्या डोळ्यातून पाणी वाहतच होते. आई समोर बोललेले तिला सहनच झालं नाही आणि एक शब्द आज निघाला तर रोहिणीची बडबड चालू होती. पिहू रूममध्ये जाऊन फ्रेश होते. परत मम्मी समोर असा चेहरा घेऊन गेलं तर टेन्शन घेईल. दुपारी जेवण करतात. विराट 2-3 तासाच्या मीटिंग कॅन्सल करून घरी येतो. पिहू काळजी घे. रेवती डोळ्यात पाणी आणतच बोलते. पिहूचं मुसमुसणं चालू होते. बाबा ड्रायव्हरला घेऊन जावा. अरे नको, येताना प्रांजू होती आणि आता तर सावकाश जाईन. विराट काही न ऐकता ड्रायव्हरला त्यांच्यासोबत पाठवतो. प्रांजल काळजी घे. रेवती डोळ्यात पाणी आणत तिला मिठीत घेत बोलते. आणि मस्ती करू नकोस. प्रांजल डोळ्यातलं पाणी सावरते. पिहूचं आईवडिलांना रडली तर काही वाटत नव्हते. ती हळवी आहे, पण प्रांजल रडली की त्यांचं मनच होणार नाही म्हणून ती स्वतःला सावरते. मम्मी काळजी करू नकोस. ती रुबाबत बोलते. यावर सगळे हसतात. विराट तुला सांगायची गरज नाही, पण प्रांजलकडे थोडं लक्ष असू देत. भीमराव भाऊक होत बोलतात. बाबा प्रांजलची काळजी करू नका, मी आहे. तुम्ही फक्त आईची आणि स्वतःची काळजी घ्या आणि कधीही फोन करा. त्यात कुठला संकोच करू नका. पिहू विराटकडे भारावून बघते. एका मुलीला अजून काय हवे असते? ती जशी त्याचं घर सांभाळते तसंच त्याने पण आपलं घर सांभाळून घ्यावे, बस एवढीच अपेक्षा असते. तिचे आईवडील गेल्यावर सगळे आत येतात. प्रांजल पिहू रूममध्ये येतात. दी व्हॉट हॅपन? असा का सॅड फेस झाला आहे? प्रांजल संशयाने बघत विचारते. प्रांजू पिहू चिडूनच बोलते. ओ चिल, रिलॅक्स राहा. मम्मी पप्पांची काळजी वाटते का? तर टेन्शन घेऊ नको. मी राकेशला अधूनमधून जा बोलले घरी. पिहू डोळ्यातलं पाणी आवरत बोलते. वीरा आणि दिया येतात. दिया उद्या जाणार होती म्हणून तिला शॉपिंगला जायचे होते. वहिनी चल ना. नाही नको, तुम्ही जावा, आपण नंतर कधीतरी जाऊ. प्रांजल तू तरी चल. वीरा तिच्याकडे बघत बोलते. ती पिहूकडे बघते. पिहू डोळ्यानेच जा म्हणते. तिघी निघून जातात. पिहू रूममध्ये येते. विराट स्टडीमधून फाईल बघत परत ऑफिसला चालला होता. पिहू रूममध्ये आल्यावर तो फाईल बेडवर टाकून पिहूला मिठीत घेतो. पिहू पण त्याच्या मिठीत स्वतःला शांत करते. विराटचा मोबाईल वाजला. तो कॉल रिसीव्ह करणार की पिहूने मोबाईल घेऊन बेडवर टाकला आणि त्याच्या कुशीत शिरली. नका जाऊ. पिहू कंठ दाटूनच बोलली. पिहू मी इव्हनिंगला लवकर येतो. विराट तिच्या शोल्डरला पकडून दूर करत तिच्या डोळ्यात बघत बोलतो. पिहूचे डोळे पूर्ण भरले होते. ती परत त्याच्या कुशीत शिरून मुसमुसत होती. विराटचा फोन एकवर एक वाजत होता. पिहू पण आज पहिल्यांदाच अशी वागत होती. पिहू तो तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करत बोलतो. पिहू आराम कर. मी लगेच मीटिंग अटेंड करून लवकरात लवकर येतो. पण पिहू काय त्याला सोडायचं नाव घेत नव्हती. लहान मुलासारखी हट्ट करून बिलगून बसली होती. विराट तिला बेडवर बसवतो. पिहू डोंट बी स्टबर्न. पिहूने रागाने त्याचा हात काढला आणि ब्लँकेट घेऊन आडवी झाली. तो काहीच बोलला नाही. त्याने त्याचा मोबाईल फाईल उचलली आणि तिच्या चेहऱ्यावरचे ब्लँकेट काढत तिच्या कपावरून हात फिरवत किस करतो. पिहू मीटिंग अटेंड करून लगेच येतो. आपण बाहेर जाऊ. पिहूने काहीच उत्तर दिलं नाही. डोळेसुद्धा उघडले नाहीत. विराटलाही कळालं ती काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे आणि त्याचं कामसुद्धा महत्त्वाचे होते. त्याने एक सुस्कारा सोडला आणि निघून गेला. विराट ऑफिसमध्ये येतो. जाता जाता तो नमनच्या कॅबिनकडे नजर वळवतो. नमन आणि रिषभ कॅबिनमध्ये बसून मोबाईलवर काहीतरी करत होते. मानव रिषभ साईटवरून येऊन किती वेळ झाला? तो केबिनमध्ये जात बोलला. विराटने आता रिषभलाही ऑफिसमध्ये ठेवण्याचा विचार केला. नजरेसमोर असल्यावर अजून सुधारणा होतील. 2 तास झालं. नमनने पेपर्स चेक केले. तो लॅपटॉपकडे बघत बोलला. मी विचारले नाही. विराट दोघांना बोलावून घेतो. दोघेही आत येत चेअरवर बसतात. मानव नमनची कॅबिन लॉक कर. विराट नमनवर नजर रोखूनच बघत बोलतो. तसा नमन दबकतो. रिषभही दचकतो. दोघे एकमेकांकडे बघत विराटकडे बघतात. रिषभ साईटवरून आल्यावर तू अपडेट दिलेत का? तो ओढूनच बोलतो. ते दादा तू आता आला? रिषभ अडखळत बोलतो. मी आत्ता आलो. मग तुला एकच काम करून गेम खेळायला बोललं का?
ते दादा रिषभ तर दरदरून त्याला घाम फुटला. कधीतरी स्वतःचं डोकं चालवावे. मी नाही म्हणून दोघांपैकी कोणाला सुद्धा वाटलं नाही आपण मीटिंग चालू करावी. जेवढं काम दिलं तेवढंच काम संपवलं. मग तुमच्यात आणि एम्प्लॉईमध्ये काय फरक आहे? विराटने समोरच्या फाईलवर जोरातच हात सरकावला. सगळ्या फाईल्स खाली पडल्या. दादा ते नमन बोलणार की विराटने हाताने त्याला थांबवलं. मानव, मी सांगेपर्यंत दोघेही स्टाफ मेंबरमध्ये बसून काम करतील. तसा नमन रागाने उठला. नो दादा, मी असं काही करणार नाही आहे. व्हाय? कमीपणा वाटतो? तुला कॅबिन मी आराम करण्यासाठी दिला नाही आणि रागात ऑफिस सोडून जायची गरज नाही आहे. उपकार करत नाही माझ्यावर काम करून, हे लक्षात असू देत. विराट चेअरवरून उठून दोघांवर एक कटाक्ष टाकतच मीटिंगसाठी निघून गेला. नमन रिषभच्या हातात फाईल्स मानव फाईल्स देतो. कोकणच्या रिसॉर्टचे आहेत, चेक करा. सोनिया मानवने इशाऱ्यातच तिला सांगितलं. रिषभ पटकन फाईल घेत बाहेर निघून गेला. नमनला राग आला होता, पण नाईलाज होता. त्यालाही माहीत होते त्याच्या रागापेक्षा विराटचा राग कितीतरी पटीने जास्त आहे. त्याने गुपचूप फाईल घेतली. स्टाफ तर दोघांना शॉक होत बघत होते. नमनने एक वार सगळ्यांवर कटाक्ष टाकला तर सगळे पटकन आपापल्या कामाला लागले. पिहू 5 वाजता खाली आली. रोहिणी तिला रागाने बघून रूममध्ये निघून गेली. पिहू पण इग्नोर करत किचनमध्ये आली. तिने प्रांजलला कॉल केला. हां दी, कुठे आहे? अजून आली नाही. 6 वाजत आलेत म्हणून कॉल केला. वीराने प्रांजलकडून मोबाईल घेतला. वहिनी, आम्ही आता डिनर करूनच येणार आहे. हो का? ठीक आहे. पिहूने फोन ठेवून दिला. दादा, आम्ही जाऊ? 6:30 झालेत. नमन फाईल टेबलवर ठेवत बोलतो. हे धर, पेपर चेक कर आणि आज 9 वाजेपर्यंत थांबायचंय तुम्ही. नेक्स्ट टाइम कळेल ऑफिसमध्ये गेम खेळायचं का ऑफिस वर्क करायचं. विराट दोघांकडे रागाने बघत बोलतो. दोघांचा चेहराच उतरतो. नमन रिषभला वीरा दिया फोन करत होती. ब्रो, तूच प्लॅन केला आणि आता तुझाच पत्ता नाही. वीरा चिडूनच बोलली. वीरा, दादा काय घरी जायचं नाव घेत नाही आणि आम्हालाही हलू देत नाही. नमन चिडतच बोलला. वीरा, तू दादा. वीरा लगेच थांबवत बोलते. हे, मला नको मध्ये पाडू. माझा मूड आता खूप छान आहे. दादाचा ओढा खाऊन मला मूड स्पॉईल करायचं नाही आहे. ते तू बघ, आम्ही थोड्या वेळात हॉटेलला जातोय. वीरा भाव खातच फोन ठेवून देते. नमनच्या डोक्यात पिहूचा विचार येताच त्याची कळी खुलली. तो लगेच पिहूला फोन लावतो. हां बोल नमन. वहिनी, एक काम होते. हां बोल ना. पिहू हसत बोलते. मला आणि रिषभलाही डिनरला जायचं. दादा सोडतच नाहीये. 9 वाजताच जायचं असं बोलला. नमन नाराज होतच बोलतो. हो का? मग आता? वहिनी, दादाला तू. मी ना नाही. ते फोनसुद्धा उचलत नाहीत, म्हणजे कामात असणार. वहिनी प्लीज ना, एकदा ट्राय कर ना. दादाला घरी बोलव, म्हणजे आम्हीही सटकतो. तो रिषभला डोळा मारत बोलतो. ते स्वतः बोलले होते लवकर येतो, पण अजून पत्ता नाही आहे. हो ना? मग आठवण करून दे ना तू. आणि जरा चिडूनच बोल, मग दादाला तुझ्याबद्दल वाईट वाटेल. त्याच्याकडून चूक झाली, आता तो ओरडणार नाही तुला. बघू. पिहूचा मानवला कॉल आला. तो विराट समोर बसला होता. त्याने विराटकडे बघत कॉल रिसीव्ह करतो. हां बोल पिहू. तसा विराट चमकून मानवकडे बघतो. तेव्हा त्याच्या लक्षात येते. त्याने कपावर अंगठा घासला आणि मोबाईलवर नजर टाकली. मोबाईल सायलेंट असल्याने त्याने बघितलंच नाही पिहूचे मिस कॉल पडले होते. दादा हे आहेत का? फोन उचलत नाही आहेत. हां आहे ना, 1 मिनिट हां. मानवने विराटकडे मोबाईल दिला आणि हसतच बाहेर गेला. विराट मोबाईल कानाला लावतो. पिहू त्याला बोलू न देता स्वतःच चालू होती. दुपारी काय बोलला होता? लवकर येतो. आणि आता 7 वाजत आले. ते जाऊ दे. तुम्ही एक काम का करता? नमन रिषभला पण त्यांचं वय कामाबरोबर एन्जॉय करायचं सुद्धा आहे. पिहू चिडूनच बोलते. विराटच्या लक्षात येते. नमनचं काम असणार हे. ठीक आहे, मी येतो. तुम्ही नका येऊ, काही गरज नाही घरी यायची. स्वतः तर कधी एन्जॉय करायचं नाही, मलाही कुठे जाऊ द्यायचं नाही. त्यांना तरी जाऊ देत. ते सगळे डिनरला जाणार होते, त्यात तुम्ही त्यांना असा त्रास देताय. ओके फाईन. तो चिडतच फोन ठेवून देतो. पिहू मोठा श्वास घेत फोनकडे बघते. काहीही करायला लावतात. आता हे आल्यावर पिहू भीतीने आवांडा घेते. परत तिच्या डोक्यात येते, मी पण चिडली ना, लवकर येतात बोलले आणि आलेच नाहीत. विराटलाही पिहूबद्दल वाईट वाटत होते. तिचंही हेच एज आहे एन्जॉय करायचं. लग्न झाल्याने फक्त घर कॉलेज करते. विचार करतच ब्लेझर घालून बाहेर येतो. दोघांसमोर जातो. छान आयडिया शोधून काढली. विराट नजर रोखूनच बघत बोलतो. तसे दोघे एकमेकांकडे बघून खाली मान घालतात. उद्या लवकर येऊन कंप्लीट करा. जास्तीत जास्त 10 पर्यंत टाईम.
मला 11च्या आत घरी हवेत तुम्ही सगळे. विराट दोघांना वॉर्निंग देत निघून जातो. दोघेही खुश होत पटकन उठून आवरून निघतात. नमनला प्रांजलची ओढ आणि ऋषभला आलिशाची लागली होती. विराट घरी येतो. पिहू गाडीचा आवाज ऐकून किचनमधून बाहेरच येत नाही. विराट फ्रेश होऊन खाली येतो. पिहू डिनर लावत होती. तो तिच्याकडे बघत चेअरवर येऊन बसतो. पिहू एकदा पण त्याच्यावर नजर टाकली नाही. सुमन आजी येऊन विराटच्या शेजारी बसल्या. रोहिणी आणि दामोदर सुद्धा आले. आज सगळे बाहेर गेलेत वाटतंय. दामोदर हसत बोलतात. हो, दिया उद्या जाणार आहे ना, रोहिणी हसत सांगते. पिहू तू सुद्धा जायचे होते, घरात एकटीच थांबली, दामोदर बोलतात. हां ते ती बोलतच होती की रोहिणी बोलली. नंतर बोला, आता जेवण करा. सगळे जेवण करतात. विराट स्टडीमध्ये चाललाच होता की रोहिणीने बोलवलं. विराट मला बोलायचं आहे. रोहिणी एक नजर पिहूकडे बघत विराटकडे बघत बोलली. पिहूची धडकीच भरते. हां बोल ना. विराट ब्लँक होत सुमनकडे एकदा बघत रोहिणीकडे बघत बोलतो. पिहू चाललीच होती की रोहिणी थांबवते. ताई, सुमन डोळ्याने शांत व्हा बोलतात. सुमन पिहूलाही कळू देत. ह्या घरात कोणाशी कसं बोलायचं, मोठ्यांशी कसं बोलायचं. तसा विराट एक नजर पिहूकडे बघत रोहिणीकडे बघतो. विराट पिहूला समजावून सांग. माझ्याशी बोलताना भान ठेवून बोलत जा. मी इथे तिचं काही ऐकायला असले नाही. रोहिणी आवाज वाढवतच पिहूकडे बघून चिडून बोलते. पिहूला घाबरून काही सुचत नाही. काय झालं? विराट काही नाही. भांड्याला भांडं लागतंच. सुमन विषय संपवण्याच्या हेतूने बोलतात. विराट पिहूकडे बघत परत रोहिणीकडे बघतो. आई लहान आहे. चुकून काहीतरी बोलली असेल. परत नाही होणार. हो ना पिहू? तो नजर तिच्याकडे बघत बोलतो. पिहू मानेनेच हो म्हणते. इतकीही लहान नाही आहे. मोठ्यांशी बोलायचं कळत नाही का? आई मी असं काहीच बोलले नाही. तुम्ही जे बोलला त्यालाच उत्तर दिलं. पिहू धीर एकवटून बोलते. पिहू विराट तिला डोळ्याने शांत हो म्हणतो. पिहू शांत होते. बघ विराट तूच बघ तुझ्यासमोर कशी बोलते. हे फक्त तुझ्या लाडाचे परिणाम आहेत. विराट डोळे झाकून डोळ्यावरून हात फिरवत शांत राहण्याचा प्रयत्न करतो. पिहू चिडूनच वर निघून जाते. ताई शांत बसा, मी समजावते. पिहू परत नाही बोलणार. सुमन रोहिणीला शांत करत बोलते. आई मी समजावतो, तू शांत राहा. जाऊन आराम कर. समजाव नीट. रोहिणी बोलून निघून जाते. मॉम काय झालं? पिहू उलट जरा वेगळं वाटत नाही? विराट लक्ष देऊ नकोस. आता घर बोलले तर असं होणारच. पिहूला काही बोलू नकोस. तिच्या मनात नव्हतं असं काही बोलायचं, पण होतं कधी कधी राग अनावर होतं. आणि ताईंचं माहीत आहे ना, तुला सांगितल्याशिवाय शांत बसणार नव्हत्या. सुमन हलकं हसत बोलते. मॉम पिहूलाही माहीत असावं. जॉईंट फॅमिलीत थोडंसं का असेना झुकावं लागतं. त्यानेच घर एकत्र राहते. विराट मी सांगते, तू काही बोलू नकोस. विराट रूममध्ये येतो. पिहू शांत गॅलरीत झोक्यात बसून बाहेर बघत होती. विराट गॅलरीत येऊन झोका देतो. तशी ती भानावर येत स्वतःला सावरत नीट बसते. पिहू तो बोलतच होता की पिहू बोलली. अहो उद्या ओरडा. आता मला रडायचं नाहीये. पिहू कंठ दाटूनच बोलते. विराट हसत तिचा झोका थांबत तिच्या चेहऱ्याजवळ घेतो. चल लॉंग ड्राईव्हला जाऊ. पिहू त्याच्या डोळ्यात चमकून बघते. उठ चल. तो तिचा हात पकडत आत आणतो. अहो. पिहू थोडं निरखून बघत बोलते. व्हॉट हॅपन? तू अशी का बघतेस? काही नाही. तो दोघांचे मोबाईल घेतो. धर. तिचा मोबाईल हातात देत बोलतो. दोघेही गाडीत शांतच बसले होते. पिहू बाहेर बघत होती. विराटने तिचा हात पकडून गेअरवर ठेवला. पिहूने एक नजर बघून त्याच्या जवळ सरकून हाताला विळखा घालत त्याच्या खांद्यावर डोकं टेकवले. विराटने गालात हसत पटकन तिच्या डोक्यावर किस करत पुढे बघू लागला. पिहू एका घरात राहिलं तर असे छोटे छोटे वाद होतच असतात. मनावर घ्यायचं नाही. त्याला आता कळलं की ती दुपारपासून का सॅड होते. त्याला वाटलं आई बाबा गेले म्हणून असेल, पण कारण आत्ता कळालं. पण मी तुला विचारणार सुद्धा नाही आहे. पण जे झालं ते सोडून द्यायचं. त्यात इतकं गुंतत जायचं नाही. फॅमिली म्हटलं हे होणारच. म्हणून काय एवढं मनाला लावून घ्यायचं का? फेस बघितली का कसा झाला? आपण ह्या घरातले मोठे आहोत. पुढे जाऊन तुला सगळं बघायचं आहे. मग थोडं स्ट्रॉंग हो. असं लगेच घाबरून जायचं का? आणि आई मोठी आहे. सगळं घर सांभाळते. आणि घर सांभाळणं चेष्टा नाही आहे. हो माहीत आहे. पण मी एक लिमिटपर्यंत सहन करू शकते ना. एखादी गोष्ट बोलली तर सोडून द्यायची. वाद घालत बसायचं नाही. पिहूला सांगू की नको हा प्रश्न पडला. पण आईनी सुमननी सांगितलं नाही. आणि मी बोलले तर? तुला आई मॉमचं काही पटत नसेल तर मला बोल. मी बोलेन. तो तिला प्रेमाने बोलत होता. पिहू पण त्याच्या हो मध्ये हो मिळवत होती. अहो बोल. पिहू बाजूला सरकत त्याच्याकडे बघते. तुम्ही लवकर येणार होते. पिहू गाल फुगून बोलते. विराट हलका असतो.
काम होतं. आणि मी आठवली नाही? आठवायला तुला विसरत नाही मी. तो तिच्या हातावर किस करत बोलतो. पिऊ हात काढत बाहेर बघते. त्याने कार थांबवली. तिच्यासाठी आईस्क्रीम घेऊन परत गाडीत बसला. पिऊ खुश होत आईस्क्रीम घेत त्याच्या कुशीत शिरली. तो तिच्या केसांवरून हात फिरवत ओठ टेकवतो. पिहू, छोट्याशा डोक्यात फक्त माझा विचार करायचा, बाकी सगळे हँडल करायला मी आहे. त्याने तिला नोटीस केलं होते. कोणी काही बोलू देत ती त्याच विचारात असते. मग शांत शांत राहायचं. तुमचा काय विचार करायचा? पिहू आईस्क्रीम खात विचारते. मला कसं अजून खुश करायचं? तो चेहरा जवळ आणत स्माईल करत बोलतो. पिहू लाजून लाल झाली होती. त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून तो चेहरा लगेच दुसरीकडे फिरवते. सकाळी तिला हसलेली बघितली ती आता मनातून हसली होती. तोही मनोमन सुखावला होता. दोघेही थोडं लांब अंतरावर आले. विराटने कार बाजूला घेतली. दोघेही उतरून बाहेर आले. थोडं चालत ते टेकडीवर आले. अहो, आपण घरी जाऊ? पिहू इकडे तिकडे बघतच बोलली. विराट तिच्या भोवती हातांचा विळखा घालत जवळ घेतो. थोडा वेळ थांबू, मग जाऊ. गार वाऱ्याची झुळूक येताच पिहू विराटला बिलगली. विराटनेही तिला आपल्या उबदार कुशीत कवटाळलं. दिवसभराचा थकवा ती जवळ असली की निघून जात होती. सांस लेने से भी ज्यादा तुम जरूरी हो गए, जी रहे थे हम अधूरे तुमसे पूरे हो गए. वरून जगमगती लाइटिंग मध्ये शहर उजळून निघाले होते. दोघेही टेकडीवर थांबून तो नजारा बघत हरून गेले होते. इकडे सगळे डिनरला बसले होते. प्रांजली सगळ्यांच्यात चांगली मिक्स झाली होती. दिया, वीराला रिषभचं आणि आलिशाचं माहीत होते. आता प्रांजललाही माहीत होते. दिया, तुझ्या भावाला सांग घरी सांगायला, नाही तर मी स्वतः सांगेन आंटींना येऊन. आलिशा चिडूनच बोलते. मग आलिशा, घरात आईला सुधाला कळलं तर दादाचं काही खरं नाही. दिया रिषभची बाजू घेऊन बोलते. इतके घाबरता का तुम्ही सगळे? आलिशा चिडूनच बोलते. घाबरत नाही ग, पण आमच्यात कोणी लव्ह मॅरेज केलं नाही ना कोणी अजून. रिॲक्शन काय असेल हा विचार करते. वीरा खात खात बोलते. प्रांजल फक्त ऐकत होती. नमन तर चोरून चोरून तिलाच बघत होता. तिने मस्टर्ड कलरचा लो हायली लेनचा ड्रेस घातला होता. केस एका साईडने घेऊन मोके सोडले होते. साजेसा मेकअप, तिचे पाणीदार बोलके डोळे बघून तो भान हरपूनच बघत होता. त्याचं कोणाकडे लक्षच नव्हते. रिषभने त्याच्या पायावर जोरात पाय मारला. तसा तो विवत रागाने रिषभकडे बघू लागला. रिषभ तो दात ओठ खातच हळू बोलला. तुझी गाडी रस्ता पण पकडली नाही. तो विचार नंतर कर, माझे बघ. तुझं काय बघू? ते तू आणि आलिशा ठरव. तो पाय धरत चिडूनच बोलतो. बरं, तुला मी नंतर बघतो. रिषभ आलिशाकडे वळतो. मी एक सजेशन देऊ का? प्रांजल दोघांकडे नजर वळवत बोलते. तसे सगळे तिच्याकडे वळतात. हा बोल, रिषभ बोलतो. तुम्ही दोघे सरळ लग्न करून या, प्रांजल ही करत बोलते. तसे सगळे एकटक बघतात. तशी प्रांजल शांत होत. सॉरी, इतका वेळ तुम्ही खूपच सिरियस बोलत होता. म्हटलं एक जोक करावा. नाही जोक. रिषभ तोंड वाकडं करत बोलतो. हे मस्त आयडिया आहे, वीरा हसत बोलते. सिरियसली वीरा? नमन शांतपणे बोलतो. ऋषी, मी डॅडला बोलते. तसंही डॅड आणि विराट दादांचं बॉन्डिंग चांगलं आहे आणि फॅमिली एकमेकांना छान ओळखते. अलिशा, मी दादाला बोलतो. ते मी बघतो कधी बोलायचं. नमन बोलतो. ऋषभ तर खुशीत त्याला मिठीत मारतो. मला नाही, अलिशाला घे. नमन चिडतच त्याला दूर करतो. सगळे त्यावर हसतात. पिहू, विराट घरी येतात. तसे सगळे घरीही येतात. दी कुठे गेली होती? नाईट ड्रेसवर प्रांजल गाडीतून उतरून पिहूकडे जात बोलते. ते मी, अगं प्रांजल, वहिनी दादा लॉंग ड्राईव्हला गेले होते. वीरा मागून येत बोलते. ओ वा, प्रांजल चिडवते. पिहू लाजून हसते. दी, उद्या बोलू, खूप फिरले. झोपते. आणि मम्मीला सांग 10 वेळा फोन करू नको. हो सांगते, पिहू हसत बोलते. विराट पिहूचा मोबाईल तिला देतो. वहिनी, तू चिडली होती ना? नमन जवळ येत बोलतो. ते. पिहू एक नजर विराटकडे बघत नमनकडे बघते. आय नो, दादा माहीर आहे तुला गोल गोल बोलून मनवायला. पण तू इतक्या लवकर काम माफ केलं? उद्याचा फुल डे माग दादाचा. मस्त दोघे एन्जॉय करा. नमन पिहूच्या गळ्यात हात घालून हळूच कानात बोलत बोलत चालत होता. मागून विराट त्यांनी दोघांकडे बघत चालत होता. विराट मागून नमनच्या खांद्यावर हात टाकला. नमन, तुझी रूम त्या साईडला आहे. गुड नाईट. तो त्याचा हात काढत रागात हसत पिहूचा हात पकडून घेऊन जातो. पिहू हसू दाबत नमनला हात करत गुड नाईट बोलते. वहिनी, मी बोलले ते नमन बोलतच होता की विराटने रागाने बघितलं. तसा तो पटकन रूमकडे वळला. काय शिकवत होता नमन? विराट डोर लॉक करत बोलतो. पिहू हसते. काही नाही, उद्या तुम्हाला घेऊन फिरायला जा म्हणतो. विराट हलका हसत बेडवर पडत पिहूसमोर हात करतो. पिहू पण त्याच्या हातात हात देत छातीवर डोकं ठेवून बिलगते आणि झोपते. पिहू
पिहू डोळे झाकूनच बोलते. पिहू उद्या वॉकिंगला जायचं लक्षात आहे ना? पिहूने मान वर करत त्याच्याकडे गाल फुगूनच बघितले. नखरे नको आहेत, लगेच यायचं. असं करू, मेन डोअरपर्यंत जाऊ, तिथूनच रिटर्न येऊ. विराट नाटकी हसत बोलला. पिहू त्याच्या छातीवर पंच करत आठा पाडत डोळे झाकली. दोघेही 6 वाजता गार्डनमध्ये आले. पिहू रन. ती कासवाच्या गतीने चालत होती. तो ओढूनच बोलतो. पिहू थोडं पळते. परत ती धाप टाकत स्लो होत चालू लागते. अहो आज इतकं बस. पिहू श्वास घेत घेतच बोलते. अगं किती वेळ झाला येऊन, लगेच दमतेस. विराट वैतागतच बोलतो. काही नाही, गार्डनच्या 3 राऊंड कंप्लीट कर. मी एकच राऊंड करणार आहे. पिहू चिडूनच रन करते. अवघड आहे. विराट तिच्याकडे बघत बोलतो. प्रांजल वीरा येतात. दोघांना बघत विराट जवळ येतात. दादा वहिनी कधीपासून? वीरा हसत बोलते. आजपासूनच चालू केलंय, ते पण मागे लागून लागून. विराट बोलतो. चला दी, आता हेल्थकडे तर लक्ष देईल. जिजू असंच मागे लागा. पिहूला ऐकू जाईल म्हणून प्रांजल जोरात बोलते. विराट हसत त्याचं वर्कआउट करायला निघून जातो. पिहू पण थोड्या वेळाने रूममध्ये येते. ती जिममध्ये जाते. विराट पुशअप मारत होता तर पिहू हळूच त्याच्या पाठीवर बसली. पिहू, तो त्याचा स्पीड करतच ओरडतो. मला सोडून का आलात? पिहू त्याच्या शोल्डर नीट पकडत बोलते. मला लेट होतो. पिहू त्याच्या मानेवर अलगद हात फिरवत ओठ दाबत हसते. पिहू, मस्ती खूप सुचते का? मी मस्ती स्टार्ट केली ना, दिवसभर रूममध्येच राहावं लागेल. त्यात प्रांजल तर 10 वेळा डोर नॉक करते. तो सभ्य भाषेत तिला धमकी देत होता. नको, सॉरी. पिहू लाजतच पटकन उतरून आवरायला पळतच निघून गेली. विराट ती गेलेल्या दिशेने हसत स्टार्ट करतो. पिहू आवरून खाली येते. सुमन किचनमध्येच होती. पिहू, आजपासून काय वॉकिंग चालू केलं का? सुमन हसत विचारते. हां हो, छान गोष्ट आहे. पिहू गालात हसते. सुमन एक नजर तिला बघत दुसरीकडे बघत बोलतात. पिहू, ताईंचा स्वभाव आहे, सगळं विराटला सांगायचा. मनाला लावून घेऊ नकोस हं. पिहू सुमनकडे बघते. आई, मोठ्या आईना मी आवडत नाही का? तशी सुमन पिहूकडे बघते. अगं तसं नाही आहे. आणि पिहू, ते सगळ्यांनाच बोलतात. एकेकाचा स्वभाव असतो, सोडून द्यायचा आपण. विराट, तू काही सांगितलं नाही ना? नाही, बोलते ती. पिहू, अशा छोट्या छोट्या गोष्टी विराटला सांगू नकोस. त्याला किती बाहेरचं टेन्शन असते आणि आपण एकत्र राहतो. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. पिहू शांतच बसते. 2-3 दिवसांनी पिहू, विराट, मानव प्रांजलला सोडायला जातात. गाडीत पिहूचं इन्स्ट्रक्शन चालूच होतं. प्रांजल तर डोक्यालाच हात लावून बसली होती. पिहू, ती स्कूलला नाही चालली. इतका वेळ पिहूची बडबड ऐकून विराट वैतागतच बोलतो. अहो, ती लहान आहे, फर्स्ट टाईम अशी बाहेर राहते. अगं दी, मी कुठून लहान वाटते तुला? प्रांजल इरिटेट होतच बोलते. प्रांजू, तू तुझं डोकं चालू नकोस. मी सांगते तसंच ऐकायचं. आणि हां, सॅटर्डे संडेला घरी यायचं. का? हो. अहो, तुम्ही सांगा. पिहू, तिला सांगायची गरज नाही आहे. तू स्वतः तिला घेऊनच घरी येशील. विराट चिडूनच हसत बोलतो. जिजू, असं वाटतं उगाच मुंबईला आले. दुसरीकडे गेले असते तर बरं झालं असते. आता काळजी पण करायची नाही का? अगं, काळजी करणे आणि बंधन घालणे यात जमीन आसमानचा फरक आहे. काय म्हणे, अनोळखी लोकांशी बोलू नको. आणि मी तिथं काय, तुझे का, माझे रिलेटिव्ह असणार का? अहो, तुम्हाला कसं कळत नाही? दादा, तूच सांग. अगं पिहू, अगं जगात वावरायचं म्हटलं तर थोडं स्ट्रॉंग बनावं लागतं. प्रांजल समजूतदार आहे, तू टेन्शन नको घेऊ. मानव तिला समजावून सांगतो. परत पिहू काहीच बोलत नाही. ती गाडीच्या बाहेर बघते. शेवटी बहिणीसाठी प्रेम वेडं असते. एकटी कशी राहणार? ती ओठ दाबत डोळ्यातलं पाणी आवरते. विराटलाही जाणवते, पण त्याला पिहूचंही बोलणं पटत नव्हते. स्वतःही घाबरत जगायचं आणि दुसऱ्यांनाही घाबरून टाकत होती. मानव काल चालवत होता. प्रांजल त्याच्या शेजारी बसली होती. मागे पिहू आणि विराट बसले होते. त्यांनी तिचा हात पकडत जवळ ओढलं. पिहू, माहीत आहे काळजी आहे, पण तिला तिचं कळते कसं राहायचं आणि तिथे सेफ्टी आहे. मी सिलेक्ट केल्यावर काळजीचं काहीच कारण नसणार ना? तो तिला प्रेमाने समजावत कपाळावर किस करतो. पिहू हातांचा विळखा घालत घट बिलगते. हॉस्टेल येते. प्रांजल पिहूला टाईट हक करते. माझी वेडी दी, किती केअर करतेस. आणि मम्मी आणि तुझ्यात काहीच फरक नाही. तू जेवढं सांगितलं मी सगळं माझ्या मेमरीत फिट केलं. प्रांजलचे डोळे भरून येतात. पिहू तिचे डोळे पुसते. काहीही प्रॉब्लेम झाला तर मला आणि जिजूला कॉल कर. तू स्वतः काही हँडल करायचं नाही. तिचं परत लेक्चर चालू झाल्यावर विराट, मानव एकमेकांकडे इरिटेडवाली स्माईल देतात. पिहू, बाकीचं काही राहिलं तर फोन करून सांग. पिहू एक लुक देते. प्रांजल,
टेक केअर, मानव तिला हक करत बोलतो. तुम्हाला विराट आणि पिहूची लव्ह स्टोरी आवडत असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा.